नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 17 एप्रिल. आज राज्यात वारे वाहतील. तसेच आज कोकणात चक्रकार वाऱ्याची निर्मिती असल्यामुळे आपल्या राज्यात अरबी समुद्रातून भरपूर प्रमाणात बाष्प येत आहे. त्यामुळे राज्यात बऱ्याच भागात हवामान धुसर, ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील. दुपारनंतर बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, बेळगाव तसेच कोकणात, तसेच संभाजीनगर, जालना, तसेच बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण भाग, अमरावती जिल्ह्याचा उत्तर भाग, तसेच हिंगोली, तसेच नांदेड जिल्ह्याचा दक्षिण भाग, पुणे जिल्ह्याचा दक्षिण पूर्व भाग, नाशिक जिल्ह्याचा पूर्व भाग येथे हवामान जास्त ढगाळ राहण्याची शक्यता राहील. यापैकी कोकणात कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड या जिल्ह्याच्या एखादे दुसरे ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ वादळी वाऱ्यासह तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता नाही. हाच अंदाज बार्शी तालुक्यासाठी लागू राहील. तसेच आज खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र या विभागातील जिल्ह्यात तापमान जास्त राहील. साधारण तापमान 40 ते 42 अंश राहण्याची शक्यता राहील. तसेच विदर्भात उष्णतेची लाट चालू असून विदर्भात तापमान 42 ते 44 अंश दरम्यान राहील. एखादे दुसरे ठिकाणी तापमान 45 अंशापर्यंत जाऊ शकते. तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे उद्या दिनांक 18 एप्रिल रोजी कोकणात, तसेच पुणे जिल्ह्याचा दक्षिण भाग, तसेच सातारा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सोलापूर, धाराशिव, तसेच अहिल्यानगरचा पूर्व दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह, काही ठिकाणी तुरळक ते हलका तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.